जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी। ते नाम आणि का पे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तरम, केला राज्यभार चाले ऐसा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा। संत साधुमुनीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी डोंगर शेळकी तांडा, या तांड्यावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे चालत असलेला मोठ्या भक्तिभावाने खरोखरच भाग्य म्हणावं लागेल। तांड्यावर एवढा सुंदर कार्यक्रम होत आहे बरं का। हे जे परमार्थिक आपला वैभव आहे ना, ते भाग्यानेच होत असते बरं का। बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली। काहीतरी पूर्वीचं पुण्य म्हणावं। तांड्यावर एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे। सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने, सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने व तसेच आपले आदरणीय बालाजी महाराज पवार सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमासाठी जे वैभव लागतं ते म्हणजे हे गुणीजन कलाकार मंडळी। गायनाची सेवा देण्यासाठी हरिभक्तपरायण आदरणीय भानुदास महाराज मुंडे, हरिभक्तपरायण हाकनकवाडीचे महाराज आहेत। गायनाची सेवा देण्यासाठी हरिभक्तपरायण बळवंत महाराज आहेत, हरिभक्तपरायण बालाजी महाराज आहेत, हरिभक्तपरायण विनेकरी महाराज आहेत, हरिभक्तपरायण पेटीवादक महाराज, नामांकित मर्दंगाचार्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आहेत। गावातील सर्व आजूबाजूच्या पंचकोशमध्ये सर्व भाविक भक्त माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणी नमस्कार करते। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या। मस्तक हे पायावरे, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या। मस्तक हे पायावरे, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सकल संतांच्या भाविक भक्तांच्या चरणावर नमस्कार करते। या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी सर्व भाविक भक्ताला आपल्या या तांड्यावर झालेला कार्यक्रम पाहता यावं या हेतूने मोठ्या अट्टहासाने ज्यांचं चॅनल 2.5 लाख सबस्क्राईब झालेले आहेत बरं का, ते म्हणजे अमर मराठी यूट्यूब चॅनल बरं का, आणि दुसरं चॅनल म्हणजे अमर बंजारा कीर्तन सोहळा, असे त्यांनी अनेक कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून दाखवतात। बहुत सुंदर अशी शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत व तसेच 1 नंबरची साऊंड सिस्टम आहे, सुंदर असं नियोजन आहे बरं का। मंडप 1 नंबर, गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, साऊंड सिस्टम 1 नंबर, शूटिंग वाले 1 नंबर, कीर्तनकार 2 नंबर। विठ्ठल 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 सुंदर असं आयोजन नियोजन आहे। आई जगदंबा मातेच्या दरबारामध्ये आपण जमलेलो आहोत बरं का। ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत त्या जगदंबे मातेची स्तुती करणं हे आपलं आद्य कर्तव्य बरं का। आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भंडाला, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात्र सारे, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात्र सारे। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गांगे, गोंधळाला ये गोंधळ
प्रकारे ज्या जगदंबे मातेच्या दरबारामध्ये आपण आहोत, तिची स्तुती केली, तिला नमस्कार केला. कारण का आई जगदंबा माता सर्व भक्ताचं दुःख हरण करणारी, सुख प्राप्त करून देणारी जगदंबा माता आदिशक्ती देवी आहे. म्हणून त्या देवीला वंदन केलेले आहेत. खरोखरच आपण भाग्यवान आहोत. भाग्याशिवाय हा कार्यक्रम एवढा सुंदर स्वरूपाचा होणं शक्य नाही बरं का. आम्ही असं म्हणतो, ज्यांना परमार्थाची आवड आहे तो भाग्यवान बरं का. जोपर्यंत अंगातला ताप जात नाही तोपर्यंत जेवण गोड लागत नाही. जोपर्यंत अंगातला ताप जात नाही तोपर्यंत जेवण गोड लागत नाही. आणि जोपर्यंत अंगातला पाप जात नाही तोपर्यंत परमार्थ गोड लागत नाही. म्हणून आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल जगातून तुकोबार आहे अभंगाच्या माध्यमातून सर्व मानवी जीवाला सांगतात की बाबा रे, आम्ही आता या सध्याच्या कलियुगामध्ये एक भगवान परमात्माचं नामचिंतन करणार आहोत. अनेक साधनाची गरज नाही, अनेक देवाचं असं नाही बरं का. अनेक साधनाची आत्ता गरज नाही या कलियुगामध्ये. कारण का साधं 2 तास कीर्तनामध्ये बसायचं म्हटलं तर आपल्याला गुडघ्याला त्रास होतो, शरीर साथ देत नाही. म्हणून तुमची आमची कॅपॅसिटी बघून संतांनी अतिशय सोपा मार्ग दाखवून दिला, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने जात असताना फक्त भगवान परमात्माचं नामचिंतनच करायचं आहे. अनेक साधनाची गरज नाही आणि ते करणं शक्य नाही बरं का. आपण जप करू शकतो का? अजिबात नाही. मन साथ देत नाही, चित्त सहाय्य होत नाही, तप करू शकत नाही, अनुष्ठान तर शक्यच नाही बरं का. मग जप तप अनुष्ठान करणं होणार नाही आणि यज्ञ तर शक्यच नाही. यज्ञ करायचं ठरलं तर तुपाची धार त्या यज्ञामध्ये ओतावी लागते सारखं. एवढं तूप आपल्याकडे मिळेल का महिला मंडळ? अजिबात नाही. अहो आपल्या घरामध्ये एखादा मुलगा तर म्हणला मम्मी तूप, मम्मी म्हणते चुप. तूप मिळत नाही, तुपाशिवाय यज्ञ सिद्धीला जात नाही. म्हणून यज्ञ होणार नाही, जप होणार नाही, अनुष्ठान तर शक्यच नाही. 2 तास कीर्तनाला बसलं तर त्रास होतो बघा. काही काही गावामध्ये लोक सुरुवातीला कीर्तनाला येतात, कीर्तन संपेपर्यंत 50% लोक एक एक घरला निघून जातात. कारण का बसणं शक्य नाही. 2 तास कीर्तनाला बसणं होत नाही. मग आपण का अनुष्ठान करू शकतो? नाही. एका गावामध्ये असा प्रकार घडला बघा. कीर्तनाला सुरुवात झाली, अख्खा मंडप भरला, पण प्रत्येक महाराजाची आकटीने वेगळी राहते बरं का. काही महाराजाला हात वारून बोलायची सवय असते, काही महाराजाला हाताची घडी घालून बोलायची सवय असते, काही महाराजाला डोळे बंद करून बोलायची सवय असते. मग एक महाराज भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगू लागले, डोळे बंद करून भक्तीचा मार्ग सांगू लागले. जेवढा समाज आला होता महाराज इकडे कीर्तन करू लागले, एक एक घरला निघून गेले. तुम्ही जाऊ नका बरं का, मागचे लोक कोणी सगळं निघून गेले, अख्खा मंडप गेला. महाराजाच्या समोर एक 60 वर्षाचे आजोबा बसून होते बरं का. महाराजांनी कीर्तन संपले, डोळे उघडले, म्हणतात वा एवढा समाज आला होता, सगळे घरला निघून गेले, एक आजोबाच माझ्या समोर बसून आहेत. महाराज हात जोडून त्या आजोबाला म्हणू लागले, वा आजोबा एवढ्या गावामध्ये तुमची भक्ती श्रेष्ठ आहे बरं का, मानावं लागेल तुम्हाला. सगळे लोक निघून गेले, तुम्ही एकटेच माझं कीर्तन ऐकायला बसलात. तेव्हा आजोबा महाराजाला म्हणू लागले, महाराज तुमचा गैरसमज होतोय, मी का तुमचं कीर्तन ऐकायला बसलो नाही म्हणला, तुमच्या पायाखालचं घोंगड मजा आहे, घरला घेऊन जावा म्हणून बसलो म्हणला. विठ्ठल 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 मला काय सांगायचं लक्षात घ्या. साधा 2 तास कीर्तनाला आपण बसू शकत नाही, मग आपण काय अनुष्ठान करू शकतो? अजिबात नाही. म्हणून संत सांगतात की बाबा रे, योग याग वेदे येणे नोहे सेदे. योग याग वेदे येणे नोहे सेदे. योग याग वेदे येणे नोहे सेदे. योग याग वेदे येणे नोहे सेदे.
योग याग विधी जप तप अनुष्ठान हे आपल्याला काही शक्य होणार नाही. म्हणून संतांनी आपला अतिशय सोपा मार्ग दाखवून दिला, तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने गेलो निश्चितच आपण आपलं जीवन सुखाचं आणि समाधानीचं होईल बरं का. हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाकडे सगळे साधन आहेत बरं का, पण मात्र सुख आणि समाधानी मात्र माणसाची हरवली बरं का. सगळं काय आहे हो, पण माणूस सुखी नाही, समाधानी नाही. प्रत्येकाकडे पैसा भरपूर आहे, बँक बॅलन्स आहे, सोनं नाणं आहे, सगळं काही आहे, खायला पियाला लेवायला नेसायला कुणालाच काही कमी नाही. महिला मंडळ एका माऊलीला किती साड्या असतील माझ्या अंदाजे? कमीत कमी 100 साड्या तरी असतील. एवढ्या साड्या असून सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे आले की बाया साड्या घेतल्याच. आणखी किती साड्या झाल्या काही सांगूच नका बरं का. कुणाला लेवायला काही कमी नाही. पुरुष मंडळी तुम्हाला ड्रेस किती झाले असतील अंदाजे? शेवटचा कार्यक्रम त्या कपड्यातच होईल, एवढे ड्रेस झाले तरी माणूस समाधानी नाही. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण समाधानी नाही. बघा पूर्वी लोकांना खायला पियाला मिळत नव्हतं. अहो गव्हाची चपाती जर खायचं म्हटलं किंवा भात खायचं म्हटलं सणावारलाच मिळायचे तांदूळ, किंवा पाहुणा आल तेव्हाच मिळायचं. आता 3 टाइम तेच झाले तरी माणूस समाधानी नाही बरं का. पूर्वीच्या लोकांना राहायला घर नव्हते. छोट्याशा रूम मध्ये 10x10च्या रूम मध्ये 10-12 लोक आनंदात राहायचे. त्या छोट्याशा रूम मध्ये आजी आजोबा काका काकी मामा मामी असे 10-12 लोक आनंदात मजेत राहायचे. आताचे घर मोठे झाले पण मन फार लहान झाले बरं का. त्या मोठ्या घरामध्ये हम दो हमारे दो, म्हातार म्हातारी फेक दो असा कार्यक्रम चालू आहे. घर मोठे झाले पण मन फार लहान झाले. पूर्वीचा पाहुणा सहज आला 4-5 दिवस तरी राहायचा. आताचा पाहुणा सकाळी आला दुपारपर्यंत फरार बरं का. म्हणजे मनस्थिती नाही, राहायची बी नाही, ठेवून घ्यायची नाही. पूर्वीचे लग्न 8-8 दिवस व्हायचे. महिला मंडळ काय मजा होती त्या लग्नामध्ये. काय खाली असतील 8 दिवस पाहुणे. आताचे लग्नाच्या अगोदर अर्धा तासात अगोदर पाहुणे येतात. लग्न लागलं जेवलं न जेवलं फरार, थांबायची तयारी नाही बरं का. आताचे लग्न फक्त एका दिवसापुरते. सकाळी धामधूम, दुपारी टामटुम, संध्याकाळी सामसुम. ह्या घरामध्ये लग्न होतं हेही कळत नाही बरं का. असा कार्यक्रम चालू आहे. घर मोठे झाले मन फार लहान झाले. मोठ्या घरामध्ये शांती लाभत नाही म्हणून काही लोक घरावर नाव टाकले शांती सदन. घरावर नाव टाकले शांती सदन, पण त्या घरामध्ये एवढी शांती शेजारचे लोक अर्ध्या किमतीमध्ये घर विकून पळून गेले. दररोज भांडणं व्हायचे, काही फायदा नाही. काही लोक मुलीचं नाव ठेवले शांती, पण नावामध्ये काही नसतं. महिला मंडळ नावाप्रमाणे वागणारे लोक फार कमी आहेत बरं का. नाव शांती नाही ते भांडणं घरला आणती, काय फायदा आहे. नावाप्रमाणे वागणारे लोक फार कमी आहेत. इथं नाही ना कोणी शांती, नसेल तर बरं झालं बाई, नाहीतर सगळ्या शांत्या म्हणून माझ्यावर मोर्चा काढशाल बाई. अवघड कार्यक्रम आहे बरं का. नावाप्रमाणे वागणारे फार लोक कमी आहेत. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, काय फायदा आहे. नावाप्रमाणे वागणारे फार लोक कमी आहेत. काही लोक घरात समाधान मिळत नाही म्हणून मुलाचं नाव ठेवले समाधान. आता तो मुलगा किती समाधान असेल हो. एवढा समाधान दररोज आई वडील त्याच्या नावाने रडतात. एवढा समाधान, मातीचा समाधान, काही फायदा नाही बरं का. पूर्वीचे लोक झोपडीत राहायचे पण आनंदात राहायचे बरं का. अहो अंतरायला पांघरायला मिळत नव्हतं. आता गुडघ्या एवढ्या गाद्या झाल्या पण झोपेच्या 4-4 गोळ्या घेतल्या तरी झोप लागत नाही. पूर्वीचे लोक धरणीवर पडायचे, आकाशाकडे पाहायचे, मुखामध्ये मात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं बरं का. धरणीवरी पडावे आकाश पांघरावे, धरणीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती
हसणारा माणूस झोपडीतही हसतो, पण ज्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण आहे तो मात्र सुखाने जीवन जगतो. वा राजा सजे महाले सौख्य कधी मिळाले, ते सर्व प्राप्त झाले, ते सर्व प्राप्त झाले. या किती आनंद आनंद या लोक झोपडीत होते पण प्रभू नाम नित्य गावे, मुखामध्ये मात्र भगवान परमात्माचं नामचिंतन होतं, म्हणून लोक सुखाने आणि समाधानाने जीवन जगत होते. इथे जमलेल्या सर्व महिला मंडळांना माझी नम्रतेची विनंती आहे, मध्ये मध्ये भजन होत असताना प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायचं आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं बरं का. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल 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 मना वेळो वेळा. आसुक सोहळा स्वर्गी नाही, आजुक सोहळा स्वर्गी नाही, आसुक सोहळा स्वर्गी नाही, आजुक सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल. एकच काम आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपलं एकच काम आहे, अंतकरातून शुद्ध अंतकराने हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्माचं नामचिंतन. बरं का, किती साधन सोपं झालंय हो. मुखी नाम कर टाळी, मुखाने नामस्मरण आणि हाताने जर टाळी वाजवलं सगळं पाप नाहीच होतं. एवढं सामर्थ्य भगवंता परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची. म्हणून संत तुम्हाला तळमळीने सांगतात, एवढं सांगून जर ऐकत नसाल त्याचा परिणाम सांगतात. हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा, सरती
तुम्हा मला जाग करतो बरं का. काही काही पक्षाला संकेत कळतात महिला मंडळ, काही काही पक्षाला संकेत कळतात बरं का. कुत्रा जर रात्रीच्या वेळेला वेगळा स्वर काढून भुंकायला लागला, आपण म्हणतो काहीतरी वाईट घटना घडणार आहे. महिला मंडळ, एखादा कावळा आला, काव काव करत येऊन आपल्या घरावर बसला आणि ओरडू लागला, तर आपण काय म्हणतो महिला मंडळ? कुणीतरी येणार आहे. कावळा ओरडला का आपण म्हणतो कुणीतरी येणार येणार ग. आणि एखादी टिटवी ओरडली तर कुणीतरी जाणार ग. पक्षाला संकेत कळतात, पण आपण तर माणूस आहोत, आपल्याला कळायला पाहिजे हा देह नाशिवंत आहे, याला एक दिवस जावं लागणार आहे, काळ खाणार आहे. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत भगवान परमात्माचं नामस्मरण करून आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे. या संसाराचं बंधन जर तोडायचं असेल तर आम्ही आता या सध्याच्या युगामध्ये एक भगवान परमात्माचं नामस्मरण करणार आहोत. अभंगाचं प्रथम चरण. नाम आणि का पे काम नाही येते किंवा आता अनेक साधनाची आता गरज नाही. आम्ही फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणार आहोत. नामस्मरण करत असताना फक्त परमार्थामध्ये गरज आहे ती चित्ताची बरं का. परमार्थामध्ये दुसरं काही लागत नाही. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. जर आपलं चित्त जागेवर असेल परमार्थ अतिशय सोपा आहे, आणि जर मन जागेवर नसेल परमार्थाला झिरो किंमत बरं का. तसं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसेल महिला मंडळ कोणतंही काम यशस्वी होणार नाही. बघा तुम्ही काही काही महिला मंडळ चित्त लावून अगदी सुंदर स्वयंपाक करतात, स्टँडर्ड क्वालिटीचा स्वयंपाक करतात चित्त लावून. काही काही बायका स्वयंपाक करतात तर काही काही बायकाचा स्वयंपाकच विचारू नका बयो. मीठ तरी जास्त असतं, मिरचू तरी जास्त असतं, चित्त जागेवर नसतं बरं का. काही काही बायका चित्त लावून एवढा सुंदर स्वयंपाक करतात, अगदी गोल चपात्या करतात बरं का. चित्त लावून बाई चपाती लाटते ना गोल चपाती होते. आणि बायकाचं चित्त जर स्वयंपाक करताना जागेवर नसेल काही काही बायकाची चपातीच विचारू नका. दिशी जी चपाता कोण्या देशाचा नकाशा काढती काय नाही तिचं तिलाच माहित बरं का. चित्त जागेवर नसेल स्वयंपाक व्यवस्थित होत नाही. आणि विद्यार्थी मित्र चित्त लावून जर अभ्यास केले, चित्त लावून जर विद्यार्थी अभ्यास केले बोर्डामध्ये पहिला क्रमांक येणार बरं का. आणि अभ्यास करताना जर चित्त जागेवर नसेल परीक्षेमध्ये 100% नापास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये चित्ताची गरज आहे. शेतकरी चित्त लावून जर शेती केली तर काळी आई त्याला धन देणार.
चित्त लावून जर शेती नाही केली तर त्या शेतामध्ये कोणतंच काही काम होणार नाही. म्हणजे जीवन जर यशस्वी करायचं असेल चित्त फार महत्वाचं आहे. चित्त जागेवर नाही ते कोणतं काम होणार नाही बरं का. आता काही काही पोरं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना शिक्षक शिकवतात पण त्यांचं मन जागेवर नसतं, त्यांचं चित्त जागेवर नसतं. मग वर्षभर शाळेत जातात येतात चित्त जागेवर नसल्यामुळं त्यांना काहीच त्या अभ्यासाचं कळत नाही. मग परीक्षा जवळ आली की मग त्याला टेन्शन येतं, कॉपी कशी करायची. आलं टेन्शन. आजकालच्या पोराला टेन्शन लई लवकर येतं बरं का. टेन्शन आलं. एक 12वीचा विद्यार्थी वर्षभर अभ्यास केला नाही, मोबाईलवर गेम खेळत राहिला, अभ्यास करताना त्याचं चित्त जागेवर नव्हतं. परीक्षा जवळ आली त्याला टेन्शन आलं, मग त्या परीक्षेवरच गाणं म्हणू लागला बरं का. आजकालचे पोरं कोण्या विषयावर गाणं म्हणतील ते काही सांगता येत नाही. तो 12वीचा विद्यार्थी त्या परीक्षेवर गाणं म्हणतो. कोणतं गाणं म्हणतो बघा. मी हो 12वीचा उमेदवार, मला भरलं परीक्षेचं वार, कॉपीवर माझं लक्ष सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरते. जेव्हा बघतो मी पेपर कड मला नापास झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतो मी पेपर कड मला नापास झाल्यासारखं वाटतंय. बापू, नापास झाल्यासारखं वाटायची गरज नाही. 100% तू नापास होणार म्हणजे होणार. का? चित्त जाग्यावर नसल्यामुळं बरं का. मग हा 12वीचा विद्यार्थी गाणे म्हणून कसा तरी 12वीला ढकल पास झाला. ढकल पास झाल्यावर त्याला मार्क किती पडले असतील अंदाजे? आपण ढकल पास कोणाला म्हणतो महाराज? जो विद्यार्थी 35% घेऊन पास होतो त्याला आपण ढकल पास म्हणतो बरं का. मग तो ढकल पास झालेला विद्यार्थी धड शेताकडले त्याला काम जमत नाही, पुढचं शिक्षणाचंही काम जमत नाही. मग असे पोरं काय करतात बघा, चला कंपनीमध्ये जायचं. पण कंपनीमध्ये जाण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावा लागतो, मुलाखत द्यावी लागते बरं का. मग तो म्हणला मी कंपनीमध्ये जाण्यासाठी सुद्धा मुलाखतीमध्ये यशस्वी होणार नाही. काय करावं म्हणला. त्याचा एक मित्र होता राम नावाचा. तो म्हणला राम भाऊ माझ्यासाठी एकदा मुलाखत देण्यासाठी चल. तू पहिल्यांदा मुलाखतीला जा, साहेबांनी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तू मोठ्याने दे, मी खिडकीला कान देऊन ऐकतो, नक्कल करून घेतो म्हणला बरं का. मग दोघं मित्र गेले पुण्यासारख्या ठिकाणी. इंटरव्ह्यू चालू होती. तो म्हणला राम भाऊ तू पहिल्यांदा जा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू मोठ्याने दे, मी खिडकीला कान देऊन ऐकतो. तो म्हणला उत्तर व्यवस्थित लिहून घे, नाहीतर सगळा सावळा गोंधळ होऊन जाईल. तो म्हणला ठीक आहे मित्रा, पण मोठ्याने उत्तर द्यायचं तू काम कर. ठीक आहे म्हणला. राम नावाचा मुलगा आतमध्ये गेला. साहेबांनी रामला पहिला प्रश्न विचारले, का रे भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला साहेब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा बाहेरचा लगेच हातावर नोट करून घेतला. नंबर 1 नरेंद्र मोदी. साहेबांनी रामला दुसरा प्रश्न विचारले, भारत स्वतंत्र केव्हा झाला? तो म्हणला साहेब 1946 पासून प्रयत्न चालू होता, 1947 ला झाला. हा बाहेरचा लगेच हातावर नोट करून घेतला बरं का, नक्कल मारण्यासाठी. साहेबांनी रामला तिसरा प्रश्न विचारले, माणूस चंद्रावर राहू शकतो का? तो म्हणला साहेब शास्त्रज्ञाचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. तिन्ही प्रश्नाचे रामनी करेक्ट उत्तर दिले. जो हुशार विद्यार्थी आहे ना करेक्ट उत्तर देतो. साहेबाला आनंद झाला. साहेब म्हणले वा सिलेक्ट. राम नावाचा मुलगा सिलेक्ट झाला आणि तो बाहेर आला. आतलं बाहेर आलं. जे बाहेर बसलं होतं ना गुटखा खाणार, मोबाईलवर गेम खेळणार, परीक्षेच्या जवळ आले की गाणे म्हणणार, त्या आतमध्ये गेलं. त्याच्या आयुष्यात चित्त लावून अभ्यास करायचं माहित नव्हतं बरं का. आतमध्ये गेलं. अभ्यास न केल्यामुळं साहेबाला बघल्यावर एवढा घाबरला. याचा घाबरलेला चेहरा बघून साहेब म्हणले आता याला अवघड प्रश्न विचारायचे नाही, छोटे छोटे सोपे प्रश्न विचारू, याला सुद्धा सिलेक्ट करू. चला म्हणले कोणती काय मोठी नोकरी आहे, कंपनीमध्ये काम करायचं. म्हणून साहेबांनी याला सगळ्यात सोपा प्रश्न विचारला, का रे तुझं नाव काय? नाव काय म्हणल्याबरोबर याचं लक्ष त्या प्रश्नाकडे नव्हतं, याचं लक्ष फक्त हातावरल्या नकलाकडे होतं. नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते बरं का, थोडी का होईना. मग नाव काय म्हणल्या बरोबर तो म्हणला नरेंद्र मोदी. साहेबाचा बीपी हाय झाला. साहेब म्हणले मोदी सरकारला सत्तेवर येऊन 10-15 वर्ष झाली, हा तर चांगला 22,000 टोनगा दिसायला लागला. याच्या बापाने याचं नाव नरेंद्र मोदी का ठेवलं असेल बाबा? याचा जन्मदिनांक तर विचाराव. म्हणून साहेबांनी दुसरा प्रश्न विचारले, का रे तुझा जन्म कधी झाला?
जन्म कधी झाला म्हणल्यावर याच्या हातावर दुसरी नकल लिहिलेलीच होती. याचं लक्ष फक्त त्या नकलाकडेच होतं बरं का. जन्म कधी झाला म्हणल्याबरोबर तो म्हणला साहेब 1946 पासून प्रयत्न चालू होता. 1947ला झाला. साहेबाला अटॅकच आला. साहेब म्हणले मूर्ख नालायक वेडा आहेस का पागल आहेस का. आता एवढं म्हणल्यावर त्याच्या लक्षात यावं. त्याचं लक्ष त्या नकलाकडेच होतं बरं का. वेडा आहेस का म्हणल्याबरोबर तो म्हणला साहेब शास्त्रज्ञाचं असं मत आहे पण अजून सिद्ध झालेलं नाही. आता एवढं म्हणल्यावर साहेब काय त्याचा सत्कार केले असतील का. हार घालून लाता मारून बाहेर काढलं. एवढी फजिती झाली कशामुळं. चित्त जाग्यावर नसल्यामुळं अभ्यासामध्ये मन नसल्यामुळं. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण चित्त लावून काम केलं तर जीवनामध्ये यशस्वी होणार. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे तर तिथं गेल्यानंतर चित्ताच्या जागेवर नसेल त्याला किंमत नाही. म्हणून चित्त लावून आम्ही फक्त भगवान परमात्माचं नामस्मरण करणार आहोत. तुमची आमची कॅपॅसिटी बघून संतांनी सगळ्यात सोपा मार्ग दाखवून दिला तो म्हणजे भक्ती मार्ग. बाकीच्या कठीण वाटा मोडून टाकल्या. अभंगाचं दुसरं चरण
सूक्ष्मधुर मोडून या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्य भार चाले ऐसा कठीण वाटा मोडून टाकल्या सगळ्यात सोपा मार्ग दाखवून दिला भगवान परमात्म्याने आणि ती एवढा सोपा मार्ग आहे या कलियुगामध्ये मुख्य साधन म्हणजे नामस्मरण आणि अन्नदान बरं का अन्नदानालाही महत्व आहे आपल्या या सप्त्यामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणामध्ये होते बरं का नामस्मरण होते आणि खरंय महाराज माणसाच्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल होईल तेवढं या हाताने तुम्ही अन्नदान करा नामस्मरण करा आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बरं का आणि काही लोक महाराज परमार्थामध्ये दान करत नाहीत नको तिथं खर्च करतात बरं का या धर्म मंडपामध्ये तुम्ही जर दान दिलं नाही इथं जर दिलं नाही तर दुसरीकडे पैसा गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या पण लोक इथं उदार अंतकरणाने जे दान धर्म करतात ते लोक भाग्यवान आहेत म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा अन्नदान करा केलेला सत्कर्म कधीही वाया जात नाही चांगल्या कर्माचं फळ आहे सुख वाईट कर्माचं फळ आहे दुःख बरं का मग कोणतं काम करायचं हे आपल्या हातामध्ये आहे लक्षात घ्या सत्कर्म करा भगवान परमात्मा आपल्या पाठीशी आहे तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी अनंत अवतार घेऊन मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो कधी तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी बाप झाला बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहत कधी तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी आई झाला येग येग विठाबाई माझे पंढरीची आई कधी तो आई झाला कधी तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी बहीण झाला देव बहीण सुद्धा होतो बरं का कुणाची बहीण झाला हो देव चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण झाला शारंगधर चोखोबाची बहीण वहिनी उघडा दार हाका मारे चोखोबारायांची बहीण झाला भगवान परमात्मा त्याच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा केला तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा देव काढला देव सर्व करतो पण त्याचं नामचिंतन करा देव आज यायला तयार आहेत द्रौपदी मातेचा भाऊ झाला पण भगवान परमात्म्याचं एक असं वैशिष्ट्य आहे महिला मंडळ देव आज आपल्यासाठी यायला तयार आहेत पण अगोदर आपल्याला त्या देवाच्या नामाचं वेड लागलं पाहिजे
त्या भगवान परमात्माचं वेड लागलं की तो देव आपल्यासाठी वेडा होतो. पण आपल्याला भक्तीचं वेड लागत नाही, आपला परमार्थाचं वेड लागत नाही. आपल्याला वेड लागले दुसरंच. कोणतं? वेड लागेल रे, वेड लागेल रे, हे वेड लागले बरं का. हे जर वेड लागलं तर माणूस पागल होते. वेड लागावं भगवंताच्या भजनाचं, वेड लागावं परमार्थाचं, वेड लागावं हरिपाठ करण्याचं, वेड लागावं कीर्तन ऐकण्याचं, तर तो देव आपल्यासाठी वेडा होतो बरं का. द्रौपदी माता भगवान परमात्म्याचे नामचिंतन करायच्या, भक्ती करायच्या, पण देव भक्ताची परीक्षा बघतो बरं का. एकदा भगवान परमात्मा द्रौपदीच्या दारात आले, हाक मारली, द्रौपदी अगं माझं बोट कापले, काहीतरी चिंधी बांधायला दे बरं का. द्रौपदी माता इकडे तिकडे शोधत बसली नाही, डायरेक्ट अंगातला भरभरीत शालू पालला, देवाच्या बोटाला पट्टी बांधून दिली. देव म्हणू लागले, अगं द्रौपदी तुला काही माहित आहे का नाही, सौभाग्यवती बाईनं पदराकडून साडी फाडू नये. द्रौपदी खूप गोड उत्तर दिले, देवा मला चांगलंच माहित आहे की सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडून साडी फाडू नये, पण देवा मला हेही माहित आहे की माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचं हे तुझ्या हातात आहे देवा, म्हणून मी तुझ्यासाठी साडी फाडली बरं का. देवा साडीच काय, काळजाची चिंधी जरी मागितलास ना देवा, मी काळीच फाडून द्यायला तयार आहे. बरजरीत पितांबर दिला फाडून, बरजरीत पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. बरजरीत पितांबर दिला फाडून, बरजरीत पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीचे मी कोण, द्रौपदी बोलली हरीचे मी कोण, परिमला याने मानली बहीण, परिमला याने मानली बहीण, काळजाची चिंधी देईन फाडून, काळजाची चिंधी देईन फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. शोभे नारायण, शोभे नारायण. द्रौपदी मातेनं देवाच्या बोटाला चिंधी दिली. मग देव त्याच्या बदल्यामध्ये काय दिलं हो? द्रौपदी मातेला जेव्हा कौरवाने सभेमध्ये द्रौपदीला ओढीत आणलं, तेव्हा द्रौपदी माता आईच्या नावाने हाक मारली नाही, बाकी कोण्याही रक्ताच्या नात्याला हाक मारली नाही, तर जगाचा मालक भगवान परमात्म्याच्या नावाने हाक मारले. तुम बिन मोरे कोण खबरले, गोवर्धन गिरिधारे, गोवर्धन गिरिधारे, ओ गोवर्धन गिरिधारे, गोवर्धन गिरिधारे. गोवर्धन गिरधारी, ओ गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. हरी सभामो द्रौपदी ठाड्या, हरी सभामो द्रौपदी ठाड्या, राखो लाज हमारे, राखो लाज हमारे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन
तुझ्याशिवाय तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरधारे. देवाला हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा धावत आला. कृष्ण धावरे लवकरी संकट पडले भारी तू अमोघा कैवारी आले विघ्ने निवार. कृष्ण धावरे भगवान परमात्मा धावत आले. काही म्हणतात देवानी वस्त्र पुरवठा केले. देवानी वस्त्र पुरवठा केले नाही. देव स्वतःच वस्त्राचं रूप धारण केलं. कौरवे पांचाळी सभे माझे आणलेले वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. स्वतः वस्त्राचं रूप धारण केलं. द्रौपदी मातेच्या लज्जेचं रक्षण केलं. असा भगवान परमात्मा त्याचं नामस्मरण केल्यानंतर भक्ताच्या मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवारया आलेला आघात निवारण करतो. म्हणून त्याचं नामस्मरण करायचं आहे. एवढं साधन सोपं आहे. ते नामस्मरण करत असताना कुण्या पद्धतीने करायचं. अभंगाचा तिसरा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष 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 देव भ्रमर शेवू ब्रह्म रस आवडीने भगवंताचं नामस्मरण करत असताना कुण्या पद्धतीने करायचं म्हणाल. मृदंग लावून. मृदंग हे सात्विक गुणाचं आहे बरं का. लावणी मृदंग लावून तालासुरामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचं अमृत पान करायचं आहे. ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा बरं का. ब्रह्मरस घेतल्यानंतर ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. पिढा ही आनंद जन्मापासून लागलेली असते. दुःख इडा पिडा सगळं काही जाईल भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर बरं का. ब्रह्मरसाची गोडी एकदा आपल्या जिभेला लागली आपली जीभ दुसरं वाईट खाणार नाही. कुणाला वाईट बोलणार नाही. वाईट पिणार नाही. आणि इकली गोडी लागली नाही तर दुसरी गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. माणसाचा स्वभाव आहे बरं का. खादल्याची खावे वाटे. एकदा जर माणसाच्या जिभेला गोड खायची सवय लागली गोडच मागणार. एकदा जर माणसाच्या जिभेला आंबट खायची सवय लागली आंबटच मागणार. एकदा जर माणसाच्या जिभेला कडू झर पाणी पियाची सवय लागली ती सवय मरेपर्यंत जात नाही. म्हणूनच आपण म्हणतो बरं का व्यसन फार वाईट आहे दादा. जिथं व्यसन आणि फॅशन तिथं वाईट लक्षण दिसल. गुटखा खाला तर तोंड फुटल. दारू पिलं तर लिव्हर फुटल. आणि कीर्तनामध्ये आलं तर 7 जन्माचं बंधन तुटल.
पण लोक इकडे येत नाहीत. जाऊ नये तिकडे जातात, खाऊ नये ते खाऊन आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेतात बरं का. जे लोक व्यसन करतात ना दादा हो, त्यांचं डोकं काही काम करत नाही बरं का. व्यसन फार वाईट आहे. एक तरुण मुलगा वाईट व्यसन करण्यासाठी मित्राच्या पार्टीला गेला. काही काही गावामध्ये अशी वाईट परिस्थिती असते बघा. नवीन वर्षाची सुरुवातच असते वाईट व्यसनाने. हॅपी न्यू इयर, फोडा बियर. नवीन वर्षाची सुरुवात जर वाईट व्यसनाने केलं, आपला वर्ष चांगलं जाईल का हो? जाणार नाही. म्हणून तरुण बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की वाईट व्यसन करू नका. पण तो तरुण मुलगा नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी एका पाटलाच्या शेतात गेला. भरपूर पिला. रात्रीच्या वेळेला मोटरसायकल घेऊन एकटाच निघाला रस्त्याने. रात्रीच्या वेळेला मोठ्या रोडने, हायवे रोडनं कोणत्या गाड्या असतात हो? ट्रक असतात बरं का. हा इकडून मोटरसायकल घेऊन जात होता. समोर एक मोठं ट्रक येत होतं. याला वाटलं याच्या पोटामध्ये फुल चार्जिंग झालेली होती पार्टीची बरं का. डोकं काही काम करत नव्हतं. याला वाटलं आपल्यासारखे दोन मित्र असतील, दोन मोटरसायकल घेऊन येत म्हणला. रात्रीच्या वेळेला गाडीची बॉडी वगैरे काही दिसत नाही, दिसतात ती फक्त दोन लाईट बरं का. मग हा बघतो दोन मोटरसायकली सरळ रेषेमध्ये आहेत म्हणला. एक बी आपल्याला साईड द्यायला तयार नाही. मग आपण काय करायचं, या दोघांच्या मधून निघून जायचं म्हणलं. दोन्ही लाईटच्या मधोमध गेला. पलीकडे गेला असेल गाव, ते होतं ट्रक. त्याला धडकलं, खाली पडलं, दोन्ही पाय जाग्यावर मोडले. सगळे लोक गोळा झाले. ॲम्ब्युलन्स बोलावलं, त्याला दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. दिवस निघाला, त्याची पूर्ण नशा उतरली. सगळे पाहुणे रावळे त्याला भेटायला आले आणि म्हणू लागले, का रे बाबा तुझा अपघात कशामुळे झाला? मग याला लाज वाटायला पाहिजे का नाही? मी वाईट व्यसन केलो, माझी म्हणून ही अवस्था झाली. त्याला या गोष्टीचा अजिबात खंत वाटत नव्हता. कारण का तो तरुण सैराट झालेला होता. जे जे तरुण सैराट बघितले ते सगळे गैराट झाले बरं का. त्याच्या डोक्यामध्ये त्या सैराटच्या गाण्याचं खुळं होतं. त्याच गाण्यामध्ये सगळ्या पाहुण्याला सांगू लागला, ऐका म्हणला माझा अपघात कशामुळे झाला. निघालो गाडी घेऊन, अर्धीच होती पोटात, मोरून आलं ट्रॅक्टर, मी पण होतो जोरात. असं धडकलं या रोडावरी, पायाउनी चाक गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी. माणसं गोळा झाली, ॲम्ब्युलन्स बोलावली, उचलून गाडीत मला फेकलं फेकलं. गाडी मग चालू झाली, लातूरात घेऊन गेली, सरकारीत नेऊन मला टाकलं टाकलं. मग डॉक्टरनी चेकअप केलं, म्हणलं अरे बाब्या तुझं तंगड गेलं. या दारूमुळं, या देशीमुळं चांगलं माझं तंगड गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी, फ्रॅक्चर झालं जी, हो फ्रॅक्चर झालं जी. आता मला सांगा, मरेपर्यंत फ्रॅक्चर झालं जी म्हणला, मोलेलं पाय पुन्हा येईल का? येणार नाही. म्हणून बाबा रे वाईट व्यसन करू नका. आतापर्यंत झालं गेलं जाऊ द्या. आता इथून तरी सावध व्हा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. ब्रह्मरस घे काढा, 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 त्याने पिढा वारेल, ब्रह्मरस घे काढा, त्याने पिढा वारेल, त्याने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबा
सर्वांनी एकदा तन मन धनाने भगवान परमात्माचं भजन करायचं आहे बरं का. हे भजन केल्यानंतर आपल्या जीवनामधलं दुःख आणि संकट नाहीच होईल. म्हणून महिला मंडळ दोन्ही हात वर करा प्रेमाने. जेवढे हात वर गेले तेवढे हाताच्या धनरेषा वाढतात. म्हणून सर्वजण हात वर करा. एका तालामध्ये भजन करायचं आहे. थोडा विको द्या, आवाज द्या. तो ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तो ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.